हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळी उठून झाडून वगैरे घेतले आणि झाडून वगैरे झाल्यानंतर लगेच आंघोळ वगैरे करून घेतली. आंघोळीनंतर लगेच आमच्या श्रीला थोडंसं फोटो काढायचं होतं. मग मी फोटो बोलत होते त्यामुळे फोटो काढले. मग काय लगेच देवपूजेसाठी फुलं आणायची होते ना, मग फुलं वगैरे आणून घेतले. मग लगेच आल्यानंतर श्रीच्या पप्पांना डब्बा करून दिले, कारण डब्बा बनवून दिलं म्हणजे एकदाचं त्यांचं टेन्शन जातं, कारण ते कामावर जातात. मग त्यानंतर स्वच्छ असं उंबरवटा पुसून घेतले. आज गुरुवार आहे ना, त्यामुळं गुरुवारची पूजा करायची म्हणलं का दर गुरुवारी असं उंबरवटा मी हळदीच्या लेपानं हे करून घेते, लेपून घेते. मग का स्वच्छ असं पुसून वगैरे घेऊन मग हळदीचा लेप लावला. मग काय स्वच्छ त्याला फुलं वगैरे ठेवून हळदी कुंकू अर्पण केले. हळदी कुंकू लावून मग त्यावर त्यासमोर रांगोळी वगैरे काढली. रांगोळी काढून त्यामध्ये कलर वगैरे भरले. मग म्हणजे कसं उंबरवटा असं एकदम भरभरून दिसतो ना, असं मन भरवून येतं, असं छान वाटतं. म्हणतात ना, उंबरवट्याची पूजा करायचं चांगलं असतं, लक्ष्मी वगैरे असते आणि चांगलं पण असतं असं म्हणतात. स्वामी तर खूप सांगतात त्यामुळे. आणि माझी स्वामीवर खूप मनापासून अशी भक्ती आहे माझ्या स्वामींची, त्यामुळं मी जे सांगतील ना ते करतच असते. त्यानंतर अशा प्रकारे केले. मग दिवा पण लावले होते मी, असं पूजा केली. मग त्यानंतर देवपूजा वगैरे बनवून घेतली, देवपूजा वगैरे केले. देवपूजा झाल्यानंतर लगेच मग दुपारी आमच्या घरी पाहुणे आले होते. पाहुणे आल्यानंतर पाहुण्यांसाठी जेवण बनवले. काय बनवले ते तुम्ही आता बघा, कारण सगळं कसं बनवलं ते सांगायला टाईम नव्हता तेवढा जास्त वेळ. त्यानंतर आमच्या श्रीचं चालले होतं टोपे वगैरे घालून राम राम वगैरे करत होते. नमस्कार असं करत आम्ही राम राम म्हणतो, तुम्ही नमस्कार. तरी पुन्हा भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.